नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या लेक्चर्समध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्या, फरक, त्याचबरोबर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र व समग्र लक्ष्य अर्थशास्त्र याच्यातला डिफरन्स किंवा फरक आपण पाहिला होता। त्याचबरोबर आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप कशा प्रकारचे आहे हे आपण संपूर्ण मागच्या लेक्चर्सला अभ्यासलं होतं। याचा पुढचा जो आपला घटक आहे, आजचा जो घटक आहे किंवा आजच्या लेक्चर्समध्ये आपण काय पाहणार आहोत तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती बघणार आहोत। काय बघणार आहोत? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती। तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजेच काय तर पहा, तर एखादा जो विषय आहे, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कशावर ठरते तर त्याचा अभ्यास किती प्रमाणात करायचा, त्याच्या सीमारेषांवरून आपल्याला तो अभ्यास किती करायचा आहे किंवा कुठे कितीपर्यंत पसरलेला आहे हे आपल्याला निश्चित करता येते। आलं लक्षात? तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही वेगवेगळ्या घटकानुसार पसरलेली आहे। तर ती कशी पसरलेली आहे तर पहा, तर वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी म्हणजेच काय तर आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे लहान लहान घटकांचा अध्ययन करते। कसं करते? अर्थव्यवस्थेमध्ये येणाऱ्या ज्या काही लहानापासून लहान अडचणी येत असतात, अर्थव्यवस्थेमध्ये नियोजन करताना असो किंवा नंतर देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यामध्ये असो, ज्या काही लहान लहान समस्या येतात, अडचणी येतात, त्या दूर करण्यासाठी मदत कोण करतं तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र मदत करते। त्या कशा पद्धतीने करतं ते आपल्याला बघायचं आहे। तर सुरुवात आपण कशापासून घेऊ बघा, त्याचं त्यांनी काय केलेलं आहे, पार्ट्समध्ये एक चार्ट बनवला आहे। तो चार्ट मी तुम्हाला आपल्या लेक्चर्समध्ये नक्कीच टाकेल। त्याच्या अगोदर बघा मी तुम्हाला ते चार्ट पूर्ण समजावून सांगते काय आहे तो। त्यांनी कसा दिलेला आहे तर वस्तू व सेवा सिद्धांत काय केलेला आहे, वस्तू व सेवा सिद्धांत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा घटक कोण आहे तर महत्त्वाचा घटक आहे लोकसंख्या। कोण आहे? लोकसंख्या किंवा मानव आहे। काय आहे? मानव आहे। आता आपल्या देशामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, काय आहे देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती। मग या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर कोण करतो तर या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर मानव करतो, बरोबर ना। मग ज्याप्रमाणे मानव आवश्यक आहे त्याचप्रमाणे संपत्तीसुद्धा आवश्यक आहे। जर संपत्ती नसली तर नुसतं मानव असला तर देशाचा विकास होणार नाही। मानवासोबत संपत्तीसुद्धा तेवढीच आवश्यक आहे। संपत्ती ही मानवासाठी आहे, मानव संपत्तीसाठी नाही। आलं लक्षात? संपत्तीचा वापर कोण करतो? मानव करतो। देशामध्ये संपूर्ण संपत्तीच आहे आणि मानवच नाही तर देशामध्ये हे होईल का विकास होईल का? विकासाचा प्रश्नच येत नाही। मानवच नाही तर विकास कसा होणार, बरोबर की नाही। तर देशामध्ये राहणाऱ्या लोकांचा विकास म्हणजेच काय देशाचा विकास असतो, बरोबर की नाही। मग ही जी साधन संपत्ती आहे ही दुर्मिळ साधन संपत्ती आहे। कशी आहे? दुर्मिळ आहे किंवा कालांतराने ती काय होणार आहे, नष्ट पावणार आहे, बरोबर की नाही। नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती काही कालावधीनंतर काय होणार आहे, संपुष्टात येणार आहे। मग ही संपुष्टात यायच्या अगोदर किंवा तिचा वापर आपण कसा केला पाहिजे, संपुष्टात न येता आपण तिचा वापर कसा केला पाहिजे किंवा पुढच्या पिढीकडे आपल्याला ती कशी प्रदान करता येईल यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र काय शिकवते तर कशा पद्धतीने या मर्यादित साधनांच्या सहाय्याने अमर्यादित गरजा कशा भागवायच्या हे कोण शिकवतं तर हे आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र शिकवते, बरोबर। आता कोणकोणत्या वस्तूंचं उत्पादन घ्यायचं, बरोबर ना, कोणकोणत्या वस्तूंचं व सेवांचं उत्पादन घ्यायचं किंवा पुनर्वापर त्याचा करता येईल। काय करता येईल? पुनर्वापर। एखाद्या वस्तूचा आपल्याला पुनर्वापर कसा करता येईल, एखादी जी साधन संपत्ती आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, तिचा आपल्याला पुनर्वापर कसा करता येईल हे कोण शिकवतं तर हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र शिकवते। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू व सेवांवर आधारित सिद्धांतांचा अभ्यास केला जातो। आणि लक्षात तुम्हाला वस्तूवर सेवावर आधारित म्हणजेच काय तर मागणीचा सिद्धांत। कशाचा सिद्धांत? मागणीचा सिद्धांत। मागणीच्या सिद्धांतामध्ये काय दिलेलं आहे, वस्तूचं उत्पादन। देशामध्ये एवढी लोकसंख्या आहे, देशामध्ये 121 कोटी लोकसंख्येपेक्षाही जास्त लोकसंख्या आहे। मग ह्या लोकसंख्येची मागणी काय आहे, बरोबर की नाही। तर मागणीच्या सिद्धांताचा अभ्यास कशामध्ये केला जातो? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो। येते लक्षात तुम्हाला? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये मागणीचा विचार करतो म्हणजे किती उत्पादन घ्यायचं, लक्षात, किती उत्पादन घ्यायचं, कोणासाठी घ्यायचं, त्याची किंमत काय निश्चित होईल, नफा किती प्रमाणात होईल, खर्च किती होईल, त्याच्यासाठी लागणारे वस्तू कोणकोणत्या आहेत किंवा उत्पादनासाठी येणारे वेगवेगळे उत्पादनाचे घटक कोणकोणते आहेत, या सगळ्या याचा अभ्यास कशामध्ये केला जातो? मागणीच्या सिद्धांतामध्ये केला जातो। कशामध्ये? मागणीच्या सिद्धांत। मागणीमध्ये सर्वात प्रथम कशाचा विचार केला जातो, किती प्रमाणात मागणी आहे, त्याची किंमत किती आहे, किंमत किती असल्यावरती मागणी किती होईल। म्हणजे किंमत जर जास्त ठेवली,
वस्तूची किंमत जास्त ठेवली तर मागणी किती होऊ शकते, किंवा वस्तूची किंमत कमी ठेवली तर मागणी किती वाढेल, या प्रमाणाचा जो सिद्धांत आहे म्हणजे मागणीचा जो सिद्धांत आहे किंवा पुरवठ्याचा जो सिद्धांत आहे, पुरवठ्याच्या सिद्धांताचा अभ्यास सुद्धा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. वस्तूचं उत्पादन करायचं आहे, मग उत्पादन काय करतो, किती प्रमाणात उत्पादन करायचं आहे, बरोबर की नाही, किती प्रमाणात उत्पादन करायचं आहे. आपल्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती जेवढी आहे त्याचा वापर करून किंवा त्याचा पुनर्वापर करून आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे. मग हे उत्पादन किती प्रमाणात घ्यायचं आहे किंवा त्याच्या किमती किती निश्चित होतील आणि आपल्याला त्याचा फायदा होईल का, म्हणजेच कोणाला, उत्पादकाला वस्तूचं उत्पादन घेताना त्याला फायदा होईल का नाही, या सर्व गोष्टींचा अभ्यास कशामध्ये केला जातो, तो सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे मागणीच्या सिद्धांताचा अभ्यास आणि पुरवठ्याच्या सिद्धांताचा अभ्यास कशामध्ये केला जातो, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये उत्पादन सिद्धांतांचा म्हणजे विभाजनाच्या सिद्धांताचा, तर विभाजनाचा सिद्धांत म्हणजेच काय, उत्पादकाला वस्तूचे उत्पादन घ्यायचे, काय करायचे, उत्पादकाला वस्तूचं उत्पादन घ्यायचे. मग उत्पादन जर घ्यायचं आहे तर मग त्यासाठी काय करावं लागणार आहे, तर उत्पादनाचे घटक लागणार आहेत. काय लागणार आहे, उत्पादनाचे घटक. तर उत्पादनाचे घटक कोणकोणते आहेत, तर श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक, हे काय आहेत, 4 उत्पादनाचे घटक आहेत. काय आहेत, श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन, हे 4 उत्पादनाचे घटक आहेत. मग ह्या 4 उत्पादनाच्या घटकांना काय लागतो, त्यांचा मोबदला लागतो. काय लागतो, त्यांचा मोबदला लागतो, तेव्हाच ते काम करतात, बरोबर की नाही. म्हणजे श्रमिकाला वेतन लागतं, काय लागतं, श्रमिकाला काय लागतं, वेतन लागतं. भांडवलावर काय द्यावं लागतं, व्याज द्यावं लागतं, बरोबर की नाही. त्याचबरोबर संयोजकाला काय द्यावं लागतं, नफा द्यावं लागतं. भूमीला काय द्यावं लागतं, खंड. जमीन जर भाड्याची असली म्हणजे एखादी जमीन असली, ज्या जमिनीवर ते उत्पादकाला आपला व्यवसाय सुरू करायचा आहे, बरोबर की नाही. हवेत तर आपण व्यवसाय सुरू करू शकत नाही किंवा घरामध्ये सुद्धा व्यवसाय सुरू करू शकत नाही. एखादी जमीन म्हणजे असा गाळा आपल्याला घ्यावा लागतो, मग तो भाड्याने घेतल्यावरती त्याला काय द्यावं लागतो, मग खंड द्यावा लागतो. काय द्यावं लागतं, त्या जमीन मालकाला काय द्यावं लागतं, त्याचं भाडं द्यावं लागतं. जमिनीचं आपण त्याला काय म्हणतो, भाडं द्यावं लागतं. म्हणजेच काय, उत्पादकाला एखाद्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याला उत्पादनाच्या घटकांचा वापर करावा लागतो. उत्पादनाच्या घटकांच्या वापराबद्दल सुद्धा काय द्यावं लागतं, मोबदला द्यावा लागतो. मग या मोबदल्याचा अभ्यास किंवा उत्पादनाच्या घटकांच्या सिद्धांतांचा अभ्यास सुद्धा कशामध्ये केला जातो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे, वस्तूच्या उत्पादनापासून कोणत्या वस्तूचं घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, कोणासाठी घ्यायचं, त्याच्यासाठी येणारा खर्च किती आहे, बरोबर की नाही. उत्पादन किती घ्यायचं आहे, उत्पादनासाठी लागणारे जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यासाठी येणारा खर्च, नंतर उत्पादन घेतल्यानंतर आपल्याला तो बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत येणारा खर्च, याचा सुद्धा विचार करायचा असतो. त्याचबरोबर उत्पादन विकल्यानंतर नफा कोणाला होणार आहे, शेतकऱ्याला होणार आहे, एखाद्या उत्पादकाला होणार आहे, व्यापाऱ्याला होणार आहे का श्रमिकांना होणार आहे, या सर्व घटकांचा विचार ज्याच्यामध्ये केला जातो किंवा ज्याच्यामध्ये त्याचा अभ्यास केला जातो ते म्हणजे तुमचं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. आलं लक्षात. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती किती, त्यात म्हणजे बारकाईने प्रत्येक घटकांचा अभ्यास सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो, ज्याची व्याप्ती पसरलेली आहे ती म्हणजे तुमची सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. काय आहे तुमचं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, येते लक्षात. त्याचबरोबर उत्पादनाच्या घटकांसोबतच वेगवेगळे जे सिद्धांत आहेत, अजून कोणकोणते घेता येईल आपल्याला, विभाजनाचा सिद्धांत घेता येईल, त्याच्यामध्ये मागणी पुरवठ्याचा सिद्धांत घेता येईल. त्याचबरोबर उत्पादनाचे नफ्याचा सिद्धांत घेता येईल. म्हणजेच काय, नफा म्हणजेच काय, उत्पादकाला जर ज्या वस्तूमध्ये उत्पादनामध्ये नफा मिळतो त्याच वस्तूंचं ते काय घेत असतात, उत्पादन घेत असतात, बरोबर की नाही. उत्पादकाला ज्या वस्तूमध्ये नफा मिळत असतात, देशामध्ये एखाद्या वस्तूला मागणी आहे, अन्नधान्याला पण मागणी आहे, वस्त्र म्हणजे कपडे निवारायला वस्त्र जे आहेत आपले त्याला सुद्धा मागणी आहे. त्याचबरोबर ते अजून दुसऱ्या वेगवेगळ्या वस्तू आहे, चैनीच्या वस्तू आहे त्याला सुद्धा मागणी आहे. परंतु प्रत्येकाच्या किमती कशा असतात, वेगवेगळ्या असतात, बरोबर की नाही. प्रत्येकाच्या किमती वेगवेगळ्या असतात. म्हणजेच काय, अन्नधान्यावरच्या किमती थोड्या वेगळ्या असतात. मग शेतकऱ्याला काय करायचं, अन्नधान्य पिकवायचं का पुन्हा वस्त्र म्हणजेच काय कपडे लत्ते ते आपण त्याची विक्री करायची, त्याचं उत्पादन घ्यायचं का. त्याचबरोबर नाहीतर मग जे चैनीच्या वस्तू आहेत, म्हणजेच काय चैनीच्या वस्तू म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनचे वस्तू असतात, मोबाईल्स असतात किंवा नाहीतर अजून आपण म्हणू त्याच्यामध्ये गाडी बसते, वेगवेगळ्या प्रकारचे 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स असतात, अशा प्रकारचे असतात. मग नक्की कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं, बरोबर की नाही. नक्की कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं हे कोण ठरवत असतं, तो उत्पादक ठरवत असतो. ते कशावरून ठरवतो की आपल्याला देशामध्ये सध्या कशाची मागणी जास्त आहे, कोणत्या वस्तूंची मागणी, अन्नधान्याची तर मागणी आहेच आहे, ती तर काय जीवनावश्यक गरज आहे, बरोबर की नाही. मग त्याचबरोबर ती कधीही कमी न होणारी मागणी आहे, बरोबर की नाही. अन्नधान्य हे कसं आहे, याची मागणी कशी आहे, कधीही कमी न होणारी मागणी आहे.
जोपर्यंत मानव आहे तोपर्यंत ती वस्तू आपल्याला लागणारच आहे. जगण्यासाठी मानवाला काय अन्न धान्याची गरज ही भासत असते, बरोबर की नाही. मग त्याचं उत्पादन किती प्रमाणात करते, शेती करायची का उद्योगधंदा स्थापन करायचा का नाहीतर मग एखादी वस्तू सेवा किंवा सेवा ज्या आहेत आपण आता रिक्षा वगैरे असतात त्या चालू करायच्या, ते विक्री करायचं, हे कोणाचा सर्वस्वाधिकार कोणाचा असतो, हे ठरवण्याचा अधिकार संपूर्ण उत्पादकाचा असतो. ज्याच्यामध्ये त्याला नफा जास्त मिळतो, ज्याच्याने तो खर्च परवडतो, त्याला जो खर्च परवडतो, म्हणजे शेती करण्यामध्ये त्याला खर्च परवडणार आहे का व्यापार करण्यामध्ये का एखाद्या वस्तू घेण्यामध्ये किंवा चैनीच्या वस्तू विकण्यामध्ये, हे संपूर्ण अधिकार कोणाला असतो, उत्पादकाला असतो. ज्याच्यामध्ये त्याचा नफा असतो त्याच वस्तूचं तो उत्पादन घ्यायला तयार होत असतो. येत्या लक्षात तुम्हाला. अशा प्रकारचं त्याचं काय असते, संपूर्ण व्याप्ती पसरलेली आहे. म्हणजेच काय तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करते, मागणीचा अभ्यास करते, पुरवठ्याचा अभ्यास करते, त्याचबरोबर कशाचा, उत्पादनाच्या सिद्धांतात आहे. उत्पादनाचे वेगवेगळे सिद्धांत आहेत, कोणकोणते आहेत तर मागणीचा सिद्धांत नफ्याचा सिद्धांत आहे, खंड सिद्धांत आहे, श्रमिकांचा सिद्धांत आहे. अशा सगळ्या याचा अभ्यास कोण करत असतं, तो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जात असतो. येत्या लक्षात. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही काय करत असते, प्रत्येक बारकाईने म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कार्य हे कोणाचं असतं, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं असतं. उत्पन्नाचा, एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास केला तर त्याच्यावरून आपल्याला देशाचं काय करता येणार आहे, राष्ट्रीय उत्पन्न काढता येणार आहे. काय करता येणार आहे, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काढण्यासाठी मदत होते, बरोबर की नाही. मग याचा अभ्यास कशामध्ये केला जातो, तर याचा अभ्यास सुद्धा कशामध्ये केला जातो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. जर आपण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काढलं तर देशामध्ये म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला जे नियोजन करणारे जे नियोजन खातं आहे त्या ठिकाणी त्यांना मदत होते. कसली मदत होते की देशाची लोकसंख्या किती आहे, प्रत्येक लोकांना रोजगार किती प्राप्त होत आहे, किती बेरोजगार आहे, कितीला रोजगार मिळतो आहे, आपल्या देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे किंवा लोकांना रोजगार किती प्रमाणात प्राप्त होतो, किती आपले सुशिक्षित लोक आहे किंवा किती निरक्षर लोक आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा नक्की किती आहे देशामध्ये. आता इतर देश विकसित आहेत, बरोबर की नाही, अमेरिका झाला, इंग्लंड झाला, हे देश विकसित आहे. हे आपण कशावरून ठरवलं, ते त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून ठरवलं. कशावरून ठरवलं, त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त तो देश आपण काय म्हणतो, विकसित असं म्हणतो, बरोबर की नाही. तो देश आपण काय म्हणतो, विकसित आहे असं म्हणत असतो. मग जर तो देश विकसित आहे, मग आपल्या देशाची सुद्धा आपल्याला काय काढावं लागणार आहे, आपला देश नक्की विकसित आहे का, विकसनशील आहे का, विकासाच्या मार्गावर आहे, हे आपल्याला कशावरून सांगता येईल, तर हे आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला सिद्ध करता येणार आहे. आलं लक्षात. मग हा संपूर्ण अभ्यास करायला कोण शिकवतो किंवा याचे अध्ययन कशामध्ये केलं जातं, तर या संपूर्ण याचं अध्ययन कशामध्ये केलं जातं, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. आलं लक्षात तुम्हाला. इथपर्यंत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती, हे काय बघत होतो आपण, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजेच काय असतं, जिथपर्यंत ती सीमारेषा पसरली आहे, कोणत्या क्षेत्रांमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजेच काय, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास केला तर त्याचा फायदा कशाला होतो, समग्रलक्षी अर्थव्यवस्थेला करता येतो किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये त्याचा फायदा होतो. जे आपण मोठ्या घटकांचा अभ्यास करतो, म्हणजे काय, एका व्यक्तीचं कुटुंबाचं उत्पन्न काढलं तर देशातील कुटुंबातील जेवढे कुटुंब आहे त्याचं राष्ट्रीय उत्पन्न काढण्यास आपल्याला मदत होते. एका व्यक्तीच्या कुटुंबाची मागणीचा विचार केला तर आपल्याला देशातील लोकांच्या मागणीचा विचार करता येईल किंवा त्याचा अंदाज लावता येईल. एका व्यक्तीने एखाद्या उत्पादन संस्थेने किती प्रमाणात पुरवठा केलेला आहे, एका उत्पादन संस्थेने किती प्रमाणात वस्तूचा पुरवठा केलेला आहे, याच्यावरून वेगवेगळ्या ज्या उत्पादन संस्था आहेत त्यांनी किती प्रमाणात देशामध्ये पुरवठा केला पाहिजे याची सुद्धा संकल्पना किंवा याची सुद्धा कल्पना कशामुळे येते, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामुळे येत असेल. जर आपण एखाद्या घटकाचा बारकाईने अभ्यास केला तर मोठमोठ्या घटकांचा अभ्यास करण्यास आपल्याला सोयीस्कर जाते. सूक्ष्मलक्षी म्हणजे समग्रलक्षीचा आधार कोण आहे, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे समग्रलक्षी अर्थशास्त्राचा काय आहे, आधार आहे. आपल्याला बारकाई बघा, आपण एखादं संशोधन जर करत असलो तर आपण सुरुवातीला काय करत असतो, लहान गोष्टी ज्या लहान समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पहिलं त्याच्यावरती आपण सोल्युशन करत असतो की कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. एका कुटुंबाचा जर प्रश्न सोडवता आला तर नक्कीच आपल्या देशातील जेवढे कुटुंब आहे त्याचा प्रश्न सोडवण्यास आपल्याला मदत होणार आहे. मग हे हा संपूर्ण जो अभ्यास आहे जो सूक्ष्मदर्शकातून केला जातो किंवा बारकाईने ज्याच्यामध्ये अध्ययन केले जाते ते शास्त्र म्हणजे तुमचं काय असतं, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असतं. समजलं तुम्हाला. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे कशा प्रमाणात त्याचा फायदा होतो किंवा त्याचा अभ्यास करणं किती जिकिरीचे आहे, अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. लक्षात.
समग्रलक्षी अर्थशास्त्राचा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र काय आहे? एक प्रकारचा आधार आहे. काय आहे? आधार आहे. जर आपल्याला समग्र ज्या घटकांचा अभ्यास करायचा असेल, वेगवेगळ्या सगळ्या समग्र घटकांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. समजलं असेल तर नक्कीच लेक्चर्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.